फार्मर आयडी कार्डवर गुढीपाडव्यानिमित्त शेतकऱ्यांना विशेष गिफ्ट. होय, ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढले आहे किंवा ज्यांनी अर्ज केला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना 15,000 रुपये मिळणार. फार्मर आयडी कार्डवर 15,000 रुपये गुढीपाडव्यानिमित्त देण्याचा निर्णय केंद्र सरकारच्या कृषी मंत्र्यांनी घेतलाय. आता ज्या शेतकऱ्यांकडे हे फार्मर आयडी कार्ड त्यांनी काढलेले आहे किंवा त्यांनी अर्ज केलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्डवर 10 योजनांचा लाभ मिळणार आहे. सोबत 15,000 रुपयांचा विशेष बोनस हा गुढीपाडव्यानिमित्त थेट बँक खात्यात जमा होणार आहे. बळीराजासाठी ही आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली. आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढले आहे किंवा काढण्यासाठी अर्ज केला आहे, आता त्या सर्व शेतकऱ्यांचे नशीब आता उजळणार आहे. केंद्र सरकारच्या कृषी विभागाने एक क्रांतिकारी निर्णय घेतलाय, ज्याच्या माध्यमातून फार्मर आयडी कार्ड काढलेल्या शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये 15,000 रुपयांचे विशेष अनुदान गुढीपाडव्यानिमित्त दिले जाणार आहे. आणि एवढंच नाही तर यासोबत 10 योजनांचा मोफत लाभ हा दिला जाणार आहे. स्वतः केंद्र शासनाच्या कृषी विभागाने एका GRच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे ही माहिती 100% खरी आहे. खरं तर गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील सर्व लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा सण असतो आणि या सणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही महत्त्वाची योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. पहा, शेतकऱ्यांना फार्मर आयडी कार्डवर काहीतरी लाभ मिळणार आहे किंवा काही शेतकऱ्यांना वाटायचं फक्त पीक विम्यासाठी लागते, कर्जमाफीसाठी, नमो शेतकरीसाठी लागत आहे. मग लक्षात घ्या, सरकारने आता आणखी 10 योजनांचा लाभ त्याच्या मार्फत देण्याचा निर्णय घेतला आहे आणि 15,000 रुपये विशेष बोनस डायरेक्ट खात्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. पहा मग कशा पद्धतीने हे 15,000 रुपये मिळणार आहेत, हे कोणाकोणाला मिळणार आहे, कोणते शेतकरी यासाठी पात्र आहेत, तर याची यादी देखील आपण व्हिडिओमध्ये पुराव्यासहित पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण फार्मर आयडी कार्ड काढलेल्या शेतकऱ्यांना कोणत्या 10 योजनांचा लाभ मिळणार, तसेच 15,000 रुपये खात्यात येण्यासाठी काय पात्रता त्याच्यामध्ये आवश्यक आहे हे. तसेच फार्मर आयडी कार्ड जर तुम्ही काढले नसेल किंवा तुम्ही अर्ज केला आहे पण तुम्हाला मिळाले नाही किंवा अर्ज केला नाही, तर अशा शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत राहा, कारण की हा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला तर 15,000 रुपये तुम्हाला तर मिळतीलच, पण 10 अशा योजना आहेत, 10 मोफत योजना आहेत, तर त्याचा लाभ कसा घ्यायचा हे देखील माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सर्वात आधी आपण जाणून घेऊयात की हे शेतकरी आयडी कार्ड म्हणजे नक्की काय. बरेच जण याला केवळ ओळखपत्र मांडण्याची चूक करतात, पण आता हे तसे राहिलेले नाही, कारण की 10 मोफत सेवा तुम्हाला याच्याद्वारे मिळणार आहेत. मात्र त्यापूर्वी तुम्हाला शेतकरी आयडी कार्ड काय आहे हे 10 सेकंदात समजून घ्यावे लागेल. पहा, शेतकरी आयडी कार्ड म्हणजे तुमची डिजिटल कृषी ओळख. केंद्र सरकारच्या ॲग्रीटेक या भव्य मोहिमेचा एक भाग आहे. या एकाच कार्डात तुमची सर्व माहिती एकत्रित केलेली असते, जसे की तुमचा आधार क्रमांक, तुमच्या क्षेत्राचा 7-12 आणि 8 उतारा, तुमच्या मालकीची किती जमीन आहे, तुमचे बँक खाते कुठे आहे, तुम्ही कोणते पीक घेता, या सर्व बाबींची माहिती एकाच ओळखपत्रात असते. यामुळे प्रशासनाकडे प्रत्येक शेतकऱ्याची तंतोतंत आणि डिजिटल नोंद उपलब्ध होते. याचा सर्वात मोठा लाभ म्हणजे शासकीय योजनांचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला वारंवार कागदपत्रे देण्याची गरज भासत नाही. सर्व काही एकाच क्लिकवर सरकारला पाहता येते. त्यामुळे या आयडीमुळे तुम्हाला आता 15,000 रुपये मिळणार आहेत आणि या सुविधांचा 10 सवलतींचा थेट फायदा मिळणार आहे. चला आता त्या 10 सेवांबद्दल बोलूया, ज्या शेतकरी आयडी कार्डासोबत मोफत मिळणार आहेत. लक्षात असू द्या, या सुविधा म्हणजे तुमचा हजारो रुपयांचा व्यय वाचवणार. पहा आता कोणत्या 10 सोयी आहेत आणि त्यानंतर 15,000 रुपये कसे प्राप्त करायचे याची माहिती घेऊ. सर्वात आधी तरतूद पहिली आहे बघा, हवामानाचा अचूक अंदाज थेट तुमच्या मोबाईलवर प्राप्त होईल. अत्यंत महत्त्वाची योजना. आता पहा, तुमची ही सोय अशा प्रकारची आहे. आता तुम्ही बातम्यांवर हवामान अंदाज पाहता, यूट्यूब चॅनलवर पावसाचा अंदाज पाहता, पण तो संपूर्ण तालुक्यासाठी किंवा पूर्ण जिल्ह्यासाठी असतो. पण आता तुमच्या वावरात, तुमच्या शेतावर नक्की हवामान कसे असेल याचा अचूक अंदाज मिळणार. कसे होणार की आता पहा, तुमच्या शेताचे स्थान शेतकरी आयडीमध्ये नमूद केलेले आहे. थेट तुमच्या गावासाठी, तुमच्या क्षेत्रासाठी अचूक अंदाज तुम्हाला कळवला जाणार आहे. म्हणजे आगामी सप्ताहात पर्जन्यमान कसे असेल, तुमच्या शेतावर वाळ्याचा वेग किती असेल, वातावरण कसे असेल, तापमान काय असेल, तुम्ही पेरणी, फवारणी, मळणी आणि तुमच्या जलसिंचनाचे अचूक नियोजन करू शकता, असे संदेश तुम्हाला आता मिळणार आहेत. आता पहा, हे नुकसान यामुळे तुमचे टळणार आहे. अवकाळी पाऊस असेल किंवा इतर हवामानाचे काही अडथळे, यामुळे तुम्हाला हे सहाय्य होईल. आता ही पहिली सोय आहे, पण 15,000 रुपये थेट तुम्हाला बँक खात्यात मिळणार आहेत याबद्दल पुढे सांगतो. पण दुसरी सोय फार महत्त्वाची आहे, मृदा आरोग्य पत्रिका म्हणजे सॉइल हेल्थ कार्ड तुम्हाला थेट मिळेल.
तुमच्या मातीचा कस कसा आहे, त्यात कोणते अंश कमी आहेत, कोणत्या खताची त्याला आवश्यकता आहे, कोणत्या पिकासाठी ती जमीन योग्य आहे, ही माहिती देणारी मृदा आरोग्य पत्रिका म्हणजे सॉइल हेल्थ कार्ड तुम्हाला तुमच्या आयडीवर आता थेट प्राप्त होईल. तिसरी सोय, थेट लाभ हस्तांतरण. तुमच्या सरकारी योजनांचे पैसे जसे की खात्यावरील सवलत किंवा ट्रॅक्टरचे अर्थसहाय्य किंवा कोणत्याही बाबीचे अनुदान, पीक विमा या सर्व गोष्टी तुमच्या बँक खात्यात जमा होतील. मधला कोणताही मध्यस्थ आणि एजंट नसेल. सर्व व्यवहार अत्यंत पारदर्शक होणार आहे. चौथी सोय, सुलभ पीक विमा व पंतप्रधान फसल विमा योजना यांसारख्या योजनांसाठी नोंदणी करणे, भरपाई मिळवणे खूप सोपे होईल, कारण तुमची पिकाची माहिती आधीच आयडीवर नोंदवलेली असेल. पाचवी सोय, प्रशासन अनुदानाची माहिती आणि अर्ज. ही एक सुविधा यावर आहे. ट्रॅक्टरसाठी अर्थसहाय्य, बियाणे, ठिबक सिंचन यांसारख्या गोष्टींसाठी सवलत मिळते. आता या योजनेत अर्ज करणे अतिशय सुलभ होणार आहे. सहावी जी अत्यंत महत्त्वाची यामध्ये सोय आहे ती म्हणजे बाजारभावाची माहिती. ई-नॅम ही एक सुविधा सुरू करण्यात आली, ज्यामुळे तुमच्या मालाला दर काय मिळतोय याची माहिती तुम्हाला आयडीच्या माध्यमातून मिळेल. त्यामुळे तुम्ही कधी विक्री करायची का साठा करून ठेवायचा याची माहिती मिळू शकेल. सातवी सोय, कृषी तज्ज्ञांचा विनामूल्य सल्ला. शेती करताना काही अडचण आली, एखादा रोग पडला, कोणती फवारणी करायची, कोणते खत वापरायचे, काय अशा प्रकारची जर माहिती हवी असेल तर या प्रश्नांसाठी कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन तुम्हाला आयडीद्वारे मोफत मिळणार आहे. आठवी सोय, दर्जेदार बियाणे आणि खतांची उपलब्धता. तुमच्या क्षेत्रातील सरकारी केंद्रावर कोणते बियाणे आणि खत शिल्लक आहे याची नक्की माहिती मिळणार. सुविधा क्रमांक 9, सुलभ कर्ज योजना. शेतकऱ्यांना पीक कर्ज व इतर कृषी कर्ज प्राप्त करण्यासाठी लागणारी कागदपत्रांची अट आता सोपी होईल, कारण तुमची आर्थिक पत, जमिनीची माहिती बँकांना सहज उपलब्ध होईल. आणि 10वी महत्त्वाची सुविधा, सर्व सरकारी योजनांसाठी एकच ओळख. आता सर्व कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही, एकच कार्ड पूर्ण कामासाठी असणार आहे. आता तुमच्या मनात विचार आला असेल, एवढे लाभ देणारे कार्ड कसे बनवायचे? तर कार्ड काढणे खूप सोपे आहे. जवळच्या CSC किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये तुम्ही जाऊन अर्ज करायचा आहे. त्यासाठी तुमचे आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक आणि छायाचित्र लागेल. अर्ज प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये तुम्ही हे काढून देऊ शकता. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ज्याची आरंभापासून तुम्ही वाट पाहत आहात, की 15,000 रुपये कसे मिळणार? 15,000 रुपये कोणत्या शेतकरी आयडीवर मिळणार? कोणत्या शेतकऱ्याला मिळणार? आता ऐका. शेतकरी आयडीमुळे ज्या काही शासकीय योजना आहेत, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या पण आणि आधीच्या पण, याचे थेट हस्तांतरण तुमच्या खात्यामध्ये होणार आहे. कोणत्याही प्रकारची अडचण यामध्ये येणार नाही. तर या 15,000 रुपयांची विभागणी ही 3 टप्प्यांमध्ये आहे. आता तुम्हाला जसे ठाऊक आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना, ज्याला PM किसान योजना म्हणून ओळखले जाते, या योजनेअंतर्गत दरवर्षी सरकार तुम्हाला 6,000 देते 3 हप्त्यांमध्ये. म्हणजे पहा, पहिल्या 4 महिन्यात 2,000, दुसऱ्या 4 महिन्यात 2,000 आणि तिसऱ्या 4 महिन्यात 2,000, असे की 4 महिने मिळून म्हणजे साधारणपणे 3 टप्पे केले जातात 2,000ची. तर असे 6,000 रुपये तुम्हाला मिळतात. पण हे शेतकरी आयडीमुळे यात कसा फायदा होणार आहे बघा. आता हे झाले 6,000 रुपये. त्यानंतर महाराष्ट्र सरकारची एक योजना आली, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. तर या योजनेअंतर्गत देखील शेतकऱ्याला राज्य सरकारकडून आणखी 6,000 रुपये मिळायला सुरुवात झालेली आहे. हे देखील दर 4 महिन्यांच्या अंतराने 2,000 रुपये. तर अशा प्रकारे केंद्राचे 6,000, राज्याचे 6,000 असे तब्बल 12,000 रुपये आजवर मिळत होते. पण आता राज्य सरकारने एक मोठी घोषणा केलेली आहे. या जाहीरनाम्यात असे सांगितले आहे की शेतकऱ्यांना आता 3,000 रुपयांचा अतिरिक्त बोनस दिला जाऊ शकतो. म्हणजे 12 अधिक 3,000 असे 15,000 हे तुम्हाला राज्य सरकारकडून मिळणार आहेत. म्हणजे राज्य सरकारचा जो 6,000चा हप्ता आहे नमो किसान सन्मान निधीचा, तर तो 6,000हून 9,000 होणार आणि केंद्राचा 6,000 असे 9 अधिक 6 म्हणजे 15,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आता हे 9 आणि 6 असे 15,000 तुम्हाला मिळण्यासाठी सरकारकडून पुन्हा एकदा अर्ज पडताळणी होऊ शकते. शेतकरी आयडीची विचारणा होऊ शकते, कारण शेतकरी आयडी देश राज्यात सुरू केलेला एक प्रकल्प आहे. त्यानुसार शेतकरी आयडी यासाठी अनिवार्य केला जाऊ शकतो. कदाचित सुरुवातीला ज्यांच्याकडे शेतकरी आयडी आहे त्यांना वाढीव 3,000 रुपये पुढील मिळू शकतात. त्यामुळे शेतकरी आयडी काढणे आवश्यक आहे. अर्ज केला नसेल तर करून घ्या, मिळवणे नसेल तर मिळवून घ्या. आणि बाकी ज्या योजना, ज्या सुविधा तुम्हाला सांगितल्या, हवामानाचा अंदाज, खत बियाण्यांचे अनुदान असेल किंवा इतर बाबी असतील, तर याचा जो लाभ घेण्यासाठी तुम्हाला हे शेतकरी आयडी अत्यंत आवश्यक आहे. आतापर्यंत तुम्ही या योजनेची तांत्रिक माहिती पाहिली, पण आता थोड्या मुद्द्याचं बोलूया. बऱ्याचदा सरकारी GR येतात, बातम्या येतात, पण नक्की करायचं काय हे आपल्याला समजत नाही. म्हणून हा पुढचा भाग नीट ऐका, कारण तुमच्या खिशाशी आणि शेतीच्या भविष्याशी जोडलेला आहे. हे कार्ड का महत्त्वाचे आहे?
बघा, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सरकारने दिलेली ही 15,000 रुपयांची भेट केवळ आकडा नाहीये, तर ती तुमच्या कष्टाचा सन्मान आहे. आजवर आपल्याला पीक विमा असो किंवा सन्मान निधी योजना चा निधी प्रत्येक वेळी कागदपत्र घेऊन धावपळ करावी लागायची. पण आता हे फार्मर आय डी कार्ड म्हणजे तुमची डिजिटल ओळख आहे. त्यामुळे मधले दलाल आणि एजंट गायब होतील आणि हक्काचा पैसा थेट तुमच्या बँकेची खात्यात जमा होईल. 10 मोफत सुविधा आणि 15,000चा बोनस मिळवण्यासाठी हे कार्ड आता तुमच्याकडे असणं अनिवार्य होणार आहे. तुम्हाला आज काय करायचं आहे? आता वेळ न घालवता 3 गोष्टी त्वरित करा. नोंदणी तपासा. जर तुम्ही अजून फार्मर आय डी काढला नसेल तर लगेच जवळच्या SC किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जा. कागदपत्रांची पूर्तता. अर्ज करताना जर तुमचं आधार कार्ड अपडेट आहे, 712 8 उतारा आणि बँक पासबुक सोबत ठेवा. माहिती अचूक असल्याची खात्री करा, जेणेकरून हप्ते अडकणार नाहीत. KYC. तुमची बँक खाते आधार कार्डशी लिंक आहेत की नाही हे तपासा, कारण 15,000 रुपयांचा लाभ DBT द्वारे थेट खात्यात येणार आहे. तुमचे मत सांगा. शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या जिल्ह्याचे फार्मर आय डी काढले आहेत का? तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि पुढे फार्मर आय डी असं कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या कमेंटमुळे आम्हाला समजेल की आमचा बळीराजा किती जागरूक आहे. लक्षात ठेवा, माहिती असेल तर फायदा मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचाही गुढीपाडव्याचा आनंद चुकता कामा नये. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या अपडेटसह. धन्यवाद.